एक महत्त्वाची बातमी, पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मालवणमधील बाजारपेठ बंद ठेवण्यात आलाय। मालवणमधील भरड नाका परिसरातील दुकानं आता बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि आज याच ठिकाणी महाविकास आघाडीकडून देखील आंदोलन केलं जाणार आहे। मोर्चाचं आयोजन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे, तर दुसऱ्या बाजूला या घटनेच्या निषेधार्थ मालवणमधील बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय मालवणमधली आहेत। मालवणमधील भरड नाका या परिसरातील ही दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकार्यानं। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर आता या घटनेनंतर त्याचे पडसाद जे आहेत ते मालवण परिसरात उमटताना पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर पूर्ण राज्यामध्ये या घटनेनंतर राजकीय पडसाद उमटलेले पाहायला मिळाले आणि त्याच अनुषंगानं आज महाविकास आघाडीतर्फे सरकारला याच मुद्द्यावरून घेरण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सध्या मालवणमधल्या भरड नाका या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणाहून महाविकास आघाडीचा जो मोर्चा आहे तो या ठिकाणाहून थोड्याच वेळामध्ये मार्गस्थ होणार आहे। शिवप्रेमी जे आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करतात, त्यांना महाविकास आघाडीने सुद्धा आवाहन केलेलं पाहायला मिळतंय की ज्या पद्धतीनं ही पुतळा कोसळण्याची घटना झाली त्यानंतर याचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार आहे। मध्यवर्ती पिंपळ स्टॉप या ठिकाणी छोटेखानी एक सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच सभेच्या ठिकाणी जे महाविकास आघाडीतले दिग्गज मंडळी आहेत त्यांची या ठिकाणी भाषणं होतील, ते संबोधित करतील आणि त्यानंतर मालवण पोलीस स्टेशनमध्ये या साऱ्याचं निवेदन दिलं जाईल आणि या मोर्चाची या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळेल। मात्र एकंदरीतच ज्या पद्धतीनं हा सारा घटनाक्रम बघता आज महाविकास आघाडी सरकारवरती कशा पद्धतीनं घणाघात करतं याकडेच साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा या ठिकाणी लागून राहिलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अनिकेत होलमसह मी मनोज लेले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।